विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. स्वानंदी आजीच्या खोलीमध्ये असते आणि तिने समरला कॉल केलेला असतो. समरला विचारत असते, तुम्ही पोहोचलात का आणि व्यवस्थित प्रवास झाला ना तुमचा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्हाला जर थोडंसं भूक लागली, मंचिंग करावं असं वाटलं ना, तर तुमच्या बॅगेमध्ये ना मी थोडासा इथे तळलेला चिवडा ठेवलेला आहे, तो तुम्ही नक्कीच खा, असं स्वानंदी बोलू लागते. तेव्हा मात्र इथे तिकडून समर म्हणत असतो, हो हो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, खरं तर आता ही खिंड मला एकटीलाच लढवायची आहे, पण ती खिंड मी नक्कीच लढवेल, असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. आणि हे सर्व काही बोलून झाल्यानंतर मग आता फोन ठेवलेला असतो आणि तेव्हा स्वानंदी म्हणत असते, मी तुमची आतुरतेने वाट पाहत आहे. तेव्हा मात्र फोन ठेवल्यावर आजी म्हणत असतात, खरं सांगू का स्वानंदी, तेव्हाची स्वानंदी आणि आत्ताची स्वानंदी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फार फरक आहे. म्हणजे बघ ना, नॉर्मली तू इतरांना जसं फोनवर बोलते, झाप 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 छापतेस, पण इथे पिंट्यासमोर बोलताना मात्र इथे तुझा तो मौसूदपणा आणि त्याचबरोबर बायकोचा हक्क कसा दाखवतेस हे पाहून मला ना तुम्हा दोघांच्या नात्याबद्दल फारच जास्त छान वाटत आहे. बघ काय हे आजी, तुम्ही काहीही बोलता बाबा. मुद्दामच आता इकडे आजी तिला चिडवत असतात आणि ती मात्र लाजलेली असते. इकडे मात्र आपल्या मंदाकिनीने आज खरंच कळून सोडलेला असतो. खरं तर तिथल्या सोसायटीतल्या 2-3 बायकांना बोलवलेलं असतं आणि सोसायटीतल्या 2-3 बायकांना बोलावून इथे गप्पा छप्पा रंगलेल्या असतात. आता ह्या सगळ्या गप्पा छप्पा असतात त्या म्हणजेच की आदिराबद्दल. कारण आदिराचं आणि त्याचबरोबर मंदाकिनीचं फारसं काही पटत नसतं. आता इथे मंदाकिनीला आजी व्हायचं असतं आणि इथे मंदाकिनीला आजी व्हायचं असल्या कारणाने इथे ती बायकांना म्हणत असते, खरं तर आमच्या सुनेला तुम्ही एकदा भेटायला पाहिजे. तेव्हा त्या म्हणत असतात, नको गो बाई नको, तुमची सून काही शहाणी नाही आहे, म्हणजे तिचं कसं आहे हे माहिती ना तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती कशी आहे, काय आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असताना सुद्धा मला नाही बाई तिच्याशी बोलायचं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, मागच्या वेळेलाच ती कशा पद्धतीने इथे गाणी लावून बसली होती आणि त्याचबरोबर झुंबा लावून इथे डान्ससुद्धा करत होती आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की इथे हे योगा वगैरे आणि त्याचबरोबर एक्सरसाइज ह्या सगळ्या गोष्टी ती करत होती. हे काय मी पाहिलं नाही असं अजिबातच नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र आदिरा आलेली असते आणि आदिरा हे सगळं काही बोलणं इथे ऐकू लागते. आता हे सगळं काही सुरू असताना इथे मात्र हल्लीच्या मुलींना इकडे मूलसुद्धा नको आहे. आता तर तुला सांगू का, इथे तिला ना मूलसुद्धा नको आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर इथे बिल्डिंगमधल्या बायका म्हणत असतात, म्हणजे मूल नको आहे म्हणजे नाही समजलं आम्हाला. त्याच वेळेला आता इकडे त्या म्हणत असतात, हो तेच तर झाले, काय सांगायचं आता तुम्हाला. मग आता तेवढ्यातच आदिरा त्याने म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणारा मुळात आहातच कोण आणि तुमची हे सगळं काही बोलण्याची आणि त्याचबरोबर हे सगळं काही इथे येऊन हे सगळं करण्याची हिंमत कशी झाली, असं ती बोलत असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला मूल हवंय नाही हवंय ही गोष्ट तुम्ही अशी सर्वांसमोर नाही सांगू शकत आहे, बरोबर. आणि मुळात तुमचीच इथे मूल सांभाळण्याची लायकी नाही आहे, तर तुम्ही मला मूल जन्माला घाल असं कसं म्हणू शकता, असं अधीरा बोलत असते. आणि तेव्हा मात्र सगळ्या बायकांना धक्काच बसतो. सगळ्या बायका आता तिकडे एक एक करून निघून गेलेल्या असतात आणि मंदाकिनीचा चांगलाच माज इथे अधीराने उतरवलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो स्वानंदी आणि आजी ह्या मस्त खोलीमध्ये गप्पा मारत बऱ्याच वेळ बसलेल्या असतात. आता जेव्हा त्या गप्पा मारत बसलेल्या असतात तेव्हा आपण पाहतो इथे आता ही जी काही मंदाकिनी आहे ना, ती मंदाकिनी इथे म्हणत असते, आई मला ना तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. मग आता ती म्हणत असते, बोल ना, कशाबद्दल बोलायचं आहे, नेमका काय प्रॉब्लेम आहे, सगळं काही ठीक आहे ना, असं ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, नाही आई, काही ठीक नाही आहे, मला खरंच तुमच्याशी फार महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. बोल ना, म्हणजे कशाबद्दल बोलायचं आहे, काही सगळं काही ठीक आहे ना. नाही व आई, काही ठीक नाही आहे, मला तर फार जास्त टेन्शन येत आहे, असं मुद्दामच ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे आजी म्हणत असतात, तुला पाणी वगैरे देऊ का पिण्यासाठी. मग आता ती म्हणत असते, हो चालेल ना, मला पाणी प्यायचंच आहे. मग आता आजी तिला पाणी प्यायला देतात आणि तिला विचारत असतात की काय झाले, आता बोल तू, सगळं ठीक आहे ना. मग आता ती म्हणत असते, काय सांगू आजी आई तुम्हाला, खरं तर ना इकडे मला ना फार अस्वस्थ वाटतंय, म्हणजे मला कळतच नाही काय होतंय आणि काय नाही. आणि मला ना इकडे खूप जास्त त्रास होतोय ह्या सर्व गोष्टींचा. आणि तुम्हाला सांगू का, आता ना काय करावं, कसं जगावं, काय करावं ह्या गोष्टी अजिबातच समजत नाही आहेत. मग आता इथे आजी म्हणत असतात, जरा तू स्पष्ट
स्पष्टपणेच हे सगळं काही बोलतेस का? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे आणि डायरेक्टच इथे पॉईंटवर येतेस का? म्हणजे मलासुद्धा समजेल नेमकं तुला कशाबद्दल आणि काय बोलायचं आहे. तर तू बोलू शकतेस माझ्यासोबत बिनधास्त पद्धतीने, असं अजय तिला मुद्दामच म्हणत असतात. मग आता मंदाकिनी म्हणत असते ना, बघा ना आई, ह्या आपल्या घरामध्ये काय चाललंय, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना, त्या मात्र काही कळतच नाही येतं. मग आता आजी म्हणत असतात, म्हणजे तुला नेमकं कशाबद्दल बोलायचं आहे? मग आता मंदाकिनी म्हणत असते, तेच तर, बघा ना, अहो माझी डॉल अगदी तळ हातामध्ये बसेल मावेली एवढीच होती हो, अगदी छोटीशी होती, नुकताच तिचा जन्म झालेला होता आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना. हो माहितीच आहे, पण नेमकं काय झालंय? अहो तेव्हा इथे हे म्हणजेच समोरचे काका म्हणजे डॉलचे बाबा सोडून गेले आणि डॉलचे बाबा तेव्हा सोडून गेलेले असल्यामुळे तुम्हाला सांगू का, इथे मला काय करावं काय नाही हे समजलं नाही आणि त्याचबरोबर एकटीवर सगळी जबाबदारी जिम्मेदारी पडली आणि त्यानंतर मात्र मला असं वाटलं की माझ्या मुलांचं सुद्धा सगळं काही चांगलं होईल, पण बघा नाही, असं काहीही होत नाही आहे हो. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता काय करावं काय नाही हे अजिबात मला समजत नाही, कसं आणि कुणाला सांगावं ह्या सगळ्या गोष्टी ते सुद्धा मला समजत नाही, असं सुद्धा ती बोलत असते. तेव्हा आजी आता म्हणत असतात, हे बघ तुला कशाबद्दल बोलायचे, तू काय बोलतेस हे जरा स्पष्टपणे बोलणार आहेस का? मग आता ती म्हणत असते, तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते आई मी तुम्हाला. हे बघा ना, जे काही माझ्या अंशुमनच्या बाबतीत झाले ना त्याबद्दल बोलत आहे मी. एक मिनिट, कशाबद्दल बोलताय काकू तुम्ही? अंशुमनचं इथे चौकशी करायला आलात का कशाबद्दल आलाय तेच मला समजत नाही, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? आणि आणखी एक काकू तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते, अंशुमनने फार मोठी चूक केलेली आहे आणि त्याची शिक्षा तर त्याला मिळणारच आहे. तेव्हा मात्र ती म्हणत असते, पण मला एक गोष्ट कळत नाही, एकट्या अंशुमनची चूक नाही आहे ही, त्या दोघांची सुद्धा तेवढीच चूक आहे, असं इकडे ती बोलत असते. मग आजी म्हणत असतात, त्या दोघांची जरी चूक असली तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार तोच आहे ना. आणि तेव्हा स्वानंदी म्हणत असते, अहो मला एक गोष्ट सांगा काकू, म्हणजे अंशुमनने हे सगळं काही केलं आहे त्यावर तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे का? मग आता मल्लिका म्हणत असते, स्पष्टीकरण असं नाही आहे, पण मग हे बघ मी तर काय म्हणते ना, त्या चिंगीच्या पोटामध्ये बाळ आहे आणि त्या बाळाची जिम्मेदारी जबाबदारी घेणं हे अंशुमनचं पहिलं कर्तव्य आहे. तेव्हा मात्र इथे मल्लिका म्हणत असते, एक मिनिट, अगं हे बघ, अहो असं काय करताय तुम्ही? जरी ते राजवाड्यांच्या पोरीने असं केलं असतं तर मग काय झालं असतं, तरी सुद्धा तुम्ही असंच बोलला असाल का? तुम्ही सुद्धा दोन मुलीच्या आई आहात ना. मग आता इथे मंदाकिनी म्हणत असते, मल्लिका म्हणत असते, मुळात राजवाड्यांच्या पोरी असं काही करणारच नाही, त्यांच्यावर असे संस्कारच नाही येतं आणि ती कोण कुठची गरीब भिकारीन आणि त्याचबरोबर मोलकरीन तिच्या पोराशी तिच्याशी माझ्या पोराचं लग्न लावून देणार आहात का? मला हे अजिबातच मुळीच मान्य नाही आहे. आणि तेव्हा स्वानंदी म्हणत असते, मग तो सुद्धा राजवाडेच आहे ना, मग त्याने उलट चिंगीच्या पोटातल्या बाळाची जबाबदारी घ्यायला हवी, असं इकडे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो मंदाकिनी आता खोलीमध्ये असताना इथे शुशकडे आलेली असते आणि शुशला म्हणत असते, मला तर बाई काय करावं ना कळतच नाही, खरंच ना ह्या आदिरानं तर घर डोक्यावर घेतले, 4 बायका सोसायटीतल्या आल्या आणि तिच्यासमोर माझी सगळी नाचक्की तिने करून ठेवलेली आहे. आता मला सांग, तिने माझी लायकी काढली, मी म्हटलं मूल जन्माला घाल, तरी एवढं काय त्याच्यामध्ये? आणि तुला सांगू, ह्यांना तर मुलाची जबाबदारी सुद्धा घ्यायची नाही किंवा मुलाला सुद्धा जन्माला घालायचं नाहीये. मग आता शुश म्हणत असते, आई पण मला एक गोष्ट सांग, तुला सुद्धा सोसायटीच्या बायकांसमोर काय गरज होती का तिला बोलायची? आणि तू सुद्धा तिचा सतत अपमानच करत असतेस ना. मग आता मंदाकिनी म्हणत असते, मी तिचा अजिबात अपमान करत नाही, तीच कशी बोलते तुला माहिती ना. आणि काय गे, तू तुझ्या आईच्या बाजूने बोलायची सोडून तू तुझ्या वहिनीच्या बाजूने कशी काय बोलू शकतेस? मग शुश म्हणत असते, असं काही नाही आहे आई, आपण दोघीजणी म्हणजे एकच टीम आहोत ना, म्हणजे आपण सगळेच घरातले जण एकच टीम आहोत ना. मग मी वहिनीची बाजू घेतली काय किंवा तुझ्या बाजूने बोलले काय, असं कुठे होतं? हे बघ, तू जास्त आगाऊपणा करतेस तू आत्ताच्या आत्ता स्वानंदीला फोन लाव. स्वानंदीला तर माझी काळजीच नाही, आईचं काय चाललंय काय नाही ती सुद्धा माझ्या बाजूने कधीच बोलत नाहीये, असं मंदाकिनी म्हणत असते. मग आता शुश स्वानंदीला फोन लावते, पण स्वानंदी मात्र काही फोन उचलत नाही. तेव्हा मंदाकिनी म्हणत असते, एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता ना तिथल्या लँडलाईन नंबरवरती कॉल कर. मग आता शुश म्हणत असते, अगं आई आत्ताच करू का? हो आत्ताच्या आत्ता फोन करायला सांगितलंय ना तुला, तू आत्ताच्या आत्ता फोन कर, असं म्हणत असते. मग आता शेवटी लँडलाईन नंबरवरती कॉल करत असते. घरातल्या नोकर वर्गांनी उचलेल असं इथे ह्यांना वाटत असतं, पण हा फोन लागलेला असतो ह्या लांडग्या अंशुमनच्या हातामध्ये. आता इकडे शुश म्हणत असते, हॅलो हॅलो. मग आता तो म्हणत असतो, हॅलोच्या पुढे काही आहे की नाही, हॅलोच्या पुढे काही बोलणार आहात की नाही? शुश म्हणत असते, मला ना माझ्या ताईशी बोलायचं आहे, ताईशी बोलायचं आहे, हाय मिस युनिव्हर्स, असं तो म्हणतो आणि त्यानंतर तिला हवेतच हरभऱ्याच्या झाडावरच चढवत असतो. दुसरीकडे मल्लिका मात्र इथे आजींच्या हातामध्येच पाण्याचा दिलेला ग्लास तशीच ठेवून गेलेली असते निघून, कारण आजीने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं की माझं तुला जे काही सजेशन आहे ते देऊन झालेलं असतं आणि त्यावर तुझं जे काही म्हणणं आहे ते सुद्धा मी ऐकून घेतलेलं असतं. हे बघ, बऱ्या बोलाने इथे अंशुमनला त्या बाळाची जिम्मेदारी घ्यायला लाव, नाही तर इथे
तिच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर इकडे तिने पोलीस कंप्लेंट केली असती, कांगावा केला असता, मोर्चा काढला असता, पण त्या पोरीने तसं काहीही केलेलं नाहीये. आणि जर तसं केलं ना तर इथे अंशुमनला पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये गेल्यावर कोणी सोडवायला सुद्धा येणार नाही. ही गोष्ट मात्र तू व्यवस्थित लक्षात ठेव असं अजूने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. दुसरीकडे आता इकडे आजी म्हणत असतात काय करायचं ना ह्या मलिकाचं मला काही कळतच नाही. आता पाणी दिलं प्यायला तर माझ्याच हातामध्ये ग्लास ठेवून गेली. स्वानंदी म्हणत असते आजी तुम्ही अजिबात विचार करू नका ह्या सगळ्या गोष्टीचा आणि तुम्ही टेन्शन सुद्धा घेऊ नका असं सुद्धा ती बोलत असते. मग आता आजी म्हणत असतात अगं पण ते सगळं काही ठीक आहे, त्या चिंगीला सुद्धा आपण सावरून घेतलं पाहिजे ना, तिच्या पोटामध्ये बाळ आहे आणि त्याचबरोबर तिच्या बाळाची जबाबदारी आणि ते सगळं काही घ्यायचं सोडून हे वेगळ्याच पद्धतीने ते वागतायत तेच मला कळत नाहीये. तेव्हा स्वानंदी म्हणत असते हो ते तर आहेच, तुम्ही नका काळजी करू, मी तिच्यासोबत व्यवस्थित बोलून घेते. आजी म्हणत असतात हो गं बाई मला तर ना आता समोर कधी येतोय आणि कधी एकदा ह्या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागतोय ना तेच मला काही कळेनासं झालंय. मग आता ऐक ना मला तर असं वाटतंय त्या चिंगीचं आणि त्याचबरोबर अंशुमन ह्या दोघांचं सुद्धा एकदा लग्न लावून दिलं ना तर सगळं व्यवस्थित होईल. पण स्वानंदी म्हणत असते नाही मला त्या दोघांचं लग्न लावून देणं योग्य वाटत नाहीये, कारण अंशुमन कसा आहे काय आहे हे सगळं काही आपल्याला माहिती ना, आणि जर आपण चिंगीचं आणि त्याचं लग्न लावून दिलं तर पुन्हा आणखी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तो तिच्यावर हात उचलू शकतो किंवा आणखी काहीही करू शकतो. आपण 24 तास तरी त्याला राखण राहू शकत नाही ना असं स्वानंदी म्हणते आणि चिंगीकडे निघून जाते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मंदाकिनीने रोहनला कॉल केलेला असतो. रोहन म्हणत असतो हा आई बोल काय झाले. तेव्हा मंदाकिनी चिडचिड करत असते आणि म्हणत असते तुझी बायको ना माझ्या डोक्यातच चालली आता. तेव्हा रोहन म्हणत असतो आता आणि काय झालेलं आहे. मग आता ती म्हणत असते अरे सोसायटीतल्या बायका आल्या होत्या आणि त्या सगळ्या बायकांसमोर तिने माझी लायकी काढली. मग आता रोहन म्हणत असतो हो का, मग सोसायटीतल्या बायका आल्या होत्या आणि सरळ आधीरा तिथे येऊन म्हटली का की आई तुझी लायकीच नाहीये म्हणून, असं तर नाही ना म्हटली. तेव्हा इथे मंदाकिनी म्हणत असते तू आता मला शब्दात पकडू नकोस ती काय म्हटली आणि काय नाही ते मी तुला सांगितलं ना, मी तिला फक्त म्हटलं की मला आजी व्हायचं आहे, मग तुम्ही लवकरात लवकर मूल जन्माला घाला. तर इथे मला सरळ सरळ काय म्हणते आम्ही आणखी इकडे तयार नाही आहोत मूल जन्माला घालायला. आता तयार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तिला कळत नाही का की मूल जन्माला घालायचं की नाही म्हणून, ही कुठली भाषा आहे बोलण्याची. मग आता रोहन म्हणत असतो अगं असं काय करतेस, हे बघ वेडी आहेस का तू, आता हा माझा आणि तिचा पर्सनल निर्णय आहे की नाही, आणि आत्ता आमचं नुकतंच लग्न झालंय ना, मग आणखी आम्हाला थोडासा वेळ दे आणि त्यानंतर मूल जन्माला घालायचं की नाही हे आमचं आम्ही ठरवू ना. मग आता मंदाकिनी अजूनच चिडलेली असते आणि ती म्हणत असते हो हो तुला सुद्धा इथे मूल जन्मालाच घालायचं नाहीये का. मग आता तो म्हणत असतो हे बघ आई प्लीज शांत बस आणि चिडचिड करू नकोस बरं, असं म्हणून तो आता फोन ठेवत असतो. आता इकडे स्वानंदीचे बाबा आलेले असतात, त्यांनी त्यांचे एअरफोन वगैरे घेतलेले असतात आणि ते कानामध्ये घालून मोबाईल खिशात टाकून बाहेर निघालेले असतात. मंदाकिनीची मात्र त्यांच्यासमोरच चिडचिड सुरू असते, पण ते मात्र सरळ सरळ तिच्याकडे दुर्लक्ष करत असतात आणि म्हणत असते काय करायचं, माझं तर कोणीच ह्या घरामध्ये ऐकून घेत नाही. इकडे अंशुमनच्या गोडगोड बोलण्यामध्ये शूश अडकून चाललेली असते. आता अंशुमन म्हणत असतो मग काय चाललंय तुझं, किती गोड आवाज आहे तुझा, आणि मला एक गोष्ट सांग तुला सगळ्यात आवडती मूव्ही कोणती आहे सांग बरं. मग शूश म्हणत असते नाही आमच्याकडे जज पहिले सांगतात, तू सांग पहिले. मग आता तो म्हणत असतो हम आपके है कोण. तेव्हा आता इकडे तू माझी चिटिंग अजिबातच करायची नाही, तुला कोणती आवडती ते सांग. मग आता शूश म्हणत असते बाप रे काय को इन्सिडेंट आहे ना, म्हणजे मला सुद्धा सेम हीच मूव्ही आवडते. तेव्हा अंशुमन म्हणत असतो बघ मी म्हटलं होतं ना तुला तू चिटिंग करशील म्हणून, तू चिटिंग केलीसच ना. शूश म्हणत असते नाही अजिबातच नाही, मी चीट वगैरे अजिबातच केलेलं नाही, मला हीच मूव्ही आवडते. तेव्हा तो म्हणत असतो मला सुद्धा तीच मूव्ही आवडते. त्या मूव्हीमध्ये नाही का त्या दादाचं आणि बहिणीचं लग्न झालेलं असतं आणि तिच्या छोट्या बहिणीचं, असं म्हटल्याबरोबर तिथे आता मंदाकिनी आलेली असते आणि इथे शूशने लगेच फोन कट केलेला असतो. मंदाकिनी येऊन म्हणत असते काय गे कार्टे कोणाशी बोलतेस आणि लागला का फोन. मग आता फोन का कट केलास. तेव्हा ती म्हणत असते मी ना माझ्या मैत्रिणीशी बोलत होते अंशुमनी. असं म्हटल्याबरोबर मंदाकिनी म्हणत असते काय हे काय नाव आहे आणि तू अशा कोणत्या मैत्रिणीशी बोलत होती, असं म्हणून आता शूश मात्र तिथं घाबरूनच निघून जाते. दुसरीकडे आता मल्लिका खोलीमध्ये आलेली असते आणि तिथे आल्याबरोबर ड्रेसिंग टेबलवर जे काही कॉस्मेटिकचे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे काही ती इकडे फेकून उद्ध्वस्त करण्याचं काम करते. मग आता इकडे तो म्हणत असतो काय चाललंय मॉम, हे बघ जेव्हा मी आदळापट करतो, जेव्हा मी तोडफोड करतो तेव्हा तू मला येतेस आणि समजावतेस, मग आत्ता तू एवढं कसं काय हे सगळं काही करू शकतेस, झालंय काय तुला, प्लीज शांत बस ना. तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते हो का, इथे माझ्या पोराने ढिगभर माती खायची आणि ती माती मी निस्तरायची, हेच माझ्या आयुष्यात सगळ्यात अगोदर सुरू आहे बरोबर की नाही. मग आता अंशुमन म्हणत असतो आता आणि मी काय केले, आता आणि मी काय केलंय म्हणजे, अरे तुला एक गोष्ट सांगू का, मी ना आत्ताशी त्या म्हातारीशी बोलायला गेले होते. आता अगोदर तरी इथे ती म्हातारी माझं काही ऐकून घ्यायची, मला तिच्याशी बोलण्यात यायचं, पण आता ना ती म्हातारी माझं काही ऐकून घेत नाही किंवा माझ्याशी काही धडधड बोलत सुद्धा नाहीये तुला सांगते. म्हणजे नेमकं काय झालेलं आहे असं इकडे तो विचारत असतो. ते
तेव्हा ती म्हणत असते काय सांगू तुला, मला तर कळतच नाहीये. हे बघ आता मी तिच्याशी बोलायला गेले पण जेव्हा तेव्हा ना ती स्वानंदी तिच्या पायाशीच बसलेली असते. हल्ली ना म्हातारीचं आणि स्वानंदीचं फारच गुलगुलू चाललेलं आहे. मला तर कळतच नाही काय करावं आणि काय नाही म्हणून. कुठंपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात ना ते सुद्धा मला कळत नाहीये आणि हे सगळं अंशुमन तुझ्यामुळे होत आहे. ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस असं इकडे आता ती बोलत असते. तेव्हा मात्र लगेचच आता इथे तो म्हणत असतो अगं असं काही नाही, तुला असं का वाटतंय आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तू अशा पद्धतीने विचार का बरं करत आहेस असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र तो म्हणत असतो हे बघ प्लीज तू जरा शांत बसतेस का, आणि ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे तर ती फक्त आणि फक्त इथे स्वानंदी बहिणी जबाबदार आहे, बाकी ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोणी नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आता मात्र दुसऱ्या बाजूला रोहन टेन्शनमध्येच घरी आलेला असतो. आधिराने त्याला पाणी प्यायला दिलेलं असतं आणि आधिराने पाणी प्यायला दिल्यानंतर इथे आता लगेचच ती म्हणत असते काय झाले रोहन, सगळं काही ठीक आहे ना, आणि काय झालं तू थकलायस का. तेव्हा तो म्हणत असतो नाही ग काही नाही झालेलं. अरे काही नाही कसं, तू थोडासा थकलेला दिसतोयस, बोल ना काय झालेलं आहे. मग आता इकडे तो म्हणत असतो नाही नाही काही झालेलं नाही. नाही कसं काहीतरी झालेलं आहे. काय झालं, आईचा कॉल आला होता ना त्यामुळे सगळ्यात जास्त डिस्टर्ब आहेस ना तू. मग आता इकडे लगेचच तो म्हणत असतो काय करणार, सगळ्यात जास्त डिस्टर्ब त्यामुळेच व्हावं लागतं ना. मग आता इकडे तो म्हणत असतो हो ते तर आहेच, पण ऐक ना ते सगळं काही सोडून दे ना, बघ ना मी तुझ्यासाठी मस्त काय खायला बनवलं आहे. तेव्हा इथे आता तो म्हणत असतो काय खायला बनवलंयस. मग आता ती इकडे शेजवान चटणीची जाहिरात असते आणि तेव्हा तिने फ्रँकी बनवलेली असते आणि तीच फ्रँकी ती इथे घेऊन आलेली असते आणि म्हणत असते प्लीज थोडंसं टेस्ट करून बघ ना. मग आता रोहन म्हणत असतो खरं तर मला भूक नाहीये पण मी तुझ्यासाठी एक बाईट खातो. मग आता लगेचच इकडे तो एक बाईट खातो पण अप्रतिम असा आस्वाद असतो शेजवान चटणीचा. ती म्हणत असते आपण हे कशामध्येही यूज करू शकतो, म्हणजे चायनीज त्याचबरोबर नूडल्स त्याचबरोबर इथे मंचुरियन आणि त्याचबरोबर फ्रँकी बनवायची असेल आणि ब्रेड टोस्ट बनवायचे असेल तरीसुद्धा आपण त्यामध्ये यूज करू शकतो. अप्रतिम असा ह्याचा स्वाद आहे, फ्लेवर आहे, एक नंबर लागतं. मग आता इकडे रोहन म्हणत असतो खरंच खरंच ग खूप कमाल आहे, मला तर हे फार आवडलं असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा आदिरा म्हणत असते प्लीज प्लीज मला पण एक घास दे ना. मग आता दोघेही जण एकमेकांना भरवत असतात आणि एन्जॉय करत असतात आणि तेव्हा तो म्हणत असतो ऐक ना हे तू मला सुद्धा उद्या बनवून देणार आहेस का. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते हो का तुला एवढं आवडले, हो मला खूप आवडले. आणि त्यानंतर त्या चटणीतलं एक बोट काढतो आणि तोंडामध्ये घालत असतो आणि म्हणत असतो विथ शेजवान चायनीज चटणी असं म्हणून आता इकडे आदिरा म्हणत असते अरे वा वा तुझा मूड तर अगदीच फ्रेश झालेला आहे असं म्हणून दोघेही जण बनवलेलं सगळं काही संपवत असतात. दुसरीकडे आपण पाहतो हा अंशुमन आता मोबाईलमध्ये वेगवेगळ्या मुलींचे फोटोज बघत असतो, कोणाला कॉल करत असतो, पण तेवढ्यात चिंगी आलेली असते. जेव्हा उलट्या मोबाईलमध्ये चिंगीसुद्धा त्याला उलटी दिसते तेव्हा त्याला धक्का बसतो आणि धावतच आता चिंगी समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणत असतो तू इथे काय करतेस, तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची. तेव्हा ती म्हणत असते हे बघा अंशुमन सर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय, तुला सांगितलं ना मला बोलायचं नाहीये आणि माझं नाक कापून कमी झालेलं नाहीये का, तर तू मला आणखी माझ्याशी बोलायला आली आहेस. तेव्हा चिंगी म्हणत असते मला कळते अंशुमन सर मी तुमच्याशी ह्या पद्धतीने नाही बोलायला पाहिजे, पण मला वाटत होतं तुमचं माझ्यावर खरंच प्रेम आहे आणि तुम्ही माझ्यासोबत लग्न करणार आहात, घरच्यांना सगळं काही सांगणार आहात. दुसरीकडे आता हळदीचं दूध बनवून स्वानंदी चिंगीच्या खोलीमध्ये जाते. अंधार असतो, लाईट ऑन करते पण चिंगी खोलीमध्ये नसते आणि तेव्हा ती विचार करत असते चिंगी कुठे गेली असेल. स्वानंदीच्या मनामध्ये मात्र चिंगीला घेऊन आणखीनच भीती निर्माण झालेली असते. तर आता प्रेक्षकांनो लेटेस्ट प्रोमो आलेला आहे ज्यामध्ये चिंगीचा गर्भपात करण्याचा अर्पिता आणि मल्लिकाने प्रयत्न केलेला आहे. तर पाहत राहा विन दोघातलीही तुटेना.